सुलझाने पर विश्वास रखने वाले नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में बेलापुर मतदार संघ की जनता की समस्याओं का तीव्र गति से निवारण करने हेतु बेलापुर स्थित भाजपा जनसंपर्क कार्यालय में दूसरा जनसंवाद का आयोजन किया गया, जहां इस जनसंवाद की शुरुआत मराठी साहित्यकार, स्वतंत्रता सेनानी और संयुक्त महाराष्ट्र आंदोलन के अग्रणीय लोक शायर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जी की पुण्यतिथि से जयंती के अवसर पर अनुलोम द्वारा आयोजित समरसता पंधरवड़ा के साथ हुई, जहां इस अवसर पर संदीप नाइक ने लोक शायर अण्णाभाऊ साठे महाराज जी को आदरांजलि अर्पित की और उनके कार्यों को युवा पीढ़ी के लिए प्रेरणादायी करार दिया। संदीप नाइक जनता की समस्याओं के निवारण के लिए हमेशा अपने एक्शन मोड की भूमिका के लिए जाने जाते हैं। वो न केवल रिजल्ट ओरिएंटेड लीडर हैं, बल्कि नवी मुंबई की जनता की समस्याओं की तरफ बेहद संवेदनशील भी। यही कारण है कि बेलापुर मतदार संघ से जुड़ी विभिन्न प्रश्नों के साथ बड़ी संख्या में उपस्थित नागरिकों से संदीप नाइक ने संवाद साधकर हर व्यक्ति की समस्याओं को न केवल बारीकी से सुना, बल्कि कई समस्याओं का अधिकारियों से दूरध्वनि से संपर्क साधकर ऑन द स्पॉट समस्या का निवारण किया। वहीं कुछ समस्या संबंधित विभागों में फॉलोअप कर सुलझाने का वादा भी किया। संदीप नाइक ने हर नागरिकों का निवेदन स्वीकार करते हुए उनकी परेशानियों और उनकी समस्याओं को लेकर उनका उचित मार्गदर्शन भी किया। इस दौरान जहां नागरिकों ने विभिन्न नागरिक समस्याओं के साथ ही मनपा सिडको, महावितरण, MIDC, पुलिस विभाग से जुड़ी कई समस्याओं को उजागर करते हुए सहकार्य की अपेक्षा की। इस दौरान संदीप नाइक ने संबंधित विभाग से जुड़ी समस्याओं को लेकर संबंधित अधिकारियों से संपर्क साधकर समस्या सुलझाने का आश्वासन दिया। इस दौरान संदीप नाइक ने सरकारी दफ्तर में जनता के साथ अधिकारियों की आचरण पर सवाल खड़े करते हुए कहा कि अधिकारियों का काम है जनता की समस्या तीव्र गति से हल करना। यही भावना का बोध इन अधिकारियों को करवाने के लिए ये जनसंवाद कारगर साबित हो रहा है। मोठ्या संख्येनं तरुण वर्ग त्याचबरोबर महिला भगिनी आज ह्या जनसंवादामध्ये उपस्थित होत्या। अनेकांचे जे प्रश्न होते ते त्वरित सॉल्व होण्यासारखे होते, ते एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला कॉल करून ते सॉल्व झालेले आहेत। काहीच विषय आहेत त्याच्याकरता धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे, त्याच्याकरता संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। एक चांगला प्रतिसाद जनसंवादाला मिळतोय, लोकांची कामं होत आहेत, परंतु अजून जनतेची कामं खूप आहेत। कारण एखाद्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला मिळणारी ट्रीटमेंट ही सन्मानाची असली पाहिजे। काम तर होत नाही, परंतु ज्या पद्धतीची वागणूक मिळते ती पण चुकीची मिळते। अशा काही तक्रारी आज मला काही महिला भगिनींच्या मिळाल्या। मी त्याविषयी त्यांचे वरिष्ठ जे त्या विभागाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांची चर्चा करून कोणीही सर्वसामान्य माणूस जेव्हा जनतेची कामं किंवा स्वतःची कामं घेऊन सरकारी ऑफिसमध्ये येतो तेव्हा त्याची कामं ही जलद गतीनं झाली पाहिजेत। आल्यानंतर त्या व्यक्तीला सन्मान दिला पाहिजे, कारण हे काम करण्याकरताच त्यांची नेमणूक झालेली आहे। तर काही अधिकाऱ्यांना या गोष्टीचा विसर पडतो आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे। ऐसे काही विषय आले। वहीं उन्होंने जनसंवाद में महिला और युवाओं के रोजगार, स्वयं रोजगार और लघु उद्योगों से जुड़ी प्राप्त समस्याओं को देखते हुए ऐलान किया कि जल्द युवा और महिलाओं के स्वयं रोजगार और रोजगार की दिशा में व्यापक दृष्टिकोण से कार्यक्रम लिया जाएगा। तरुणांचा रोजगाराच्या विषयी, नोकरीविषयी, उद्योगधंद्याविषयी, महिलांचा देखील त्यांना स्वयंरोजगार मिळावा, उद्योगाकरता त्यांना मदत व्हावी, पाठबळ मिळावं, मार्गदर्शन मिळावं, अशा देखील विषय घेऊन अनेक महिला भगिनी आणि तरुण आले। येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या तरुणांना आणि महिलांना व्यवसाय आणि स्वयंरोजगार मिळण्याकरता अजून एक व्यापक एक चळवळ उभारण्याचं किंवा एक कार्यक्रमांचं नियोजन तयार करण्याचा मनोदय मी आखलेला आहे आणि लवकरच त्या दृष्टीने कामकाज केलं जाईल।
वहीं दिवाले गांव की प्रकल्पग्रस्त कोली महिला मछुआरों ने खुद पर होते अन्याय को लेकर संदीप नाइक से मदद की गुहार लगाते हुए कहा कि महानगर पालिका द्वारा कोली मच्छी विक्रेताओं की संख्या के आधार पर मच्छी मार्केट नहीं बनाया गया है। आज भी 60 से 70 प्रकल्पग्रस्त महिला मछुआरों को मार्केट में जगह नहीं मिली है। वहीं मार्केट के बाहर महानगर पालिका के एक्शन पर आज उन पर भूखमरी की नौबत आ चुकी है और इसीलिए उन्होंने संदीप नाइक से नए मच्छी मार्केट के लिए जगह आरक्षित कर मच्छी मार्केट बनाने की मांग की, जिस पर संदीप नाइक ने कहा कि वे किसी पर अन्याय नहीं होने देंगे। अनेक वर्षापासून ज्या व्यवसाय करणारे जे घटक आहेत त्यांना त्या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे। जर ते घटक त्या सुविधांपासून वंचित राहत असतील तर ती गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक आहे। त्यामुळे त्या जुन्या घटकांना जे अनेक वर्षापासून व्यवसाय करतायत त्यांना न्याय मिळण्याकरता मी ज्या ठिकाणी जाऊन त्यांचं म्हणणं मांडायला पाहिजे किंवा त्यांच्याकरता जी भूमिका घ्यायला हवी ती भूमिका मी घेईन। वहीं उन्होंने कहा कि नागरिकों की समस्या को गति से सुलझाया जाए, यही जनसंवाद का मकसद है। शहराला काय आवश्यक आहे, नागरिकांच्या समस्या काय आहेत ह्या जाणून घेणं आणि त्वरित त्या समजून त्यांच्यावर त्यांना समाधान देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका काय मांडायची आहे, शहराचं व्हिजन कसं असलं पाहिजे, कोणत्या कामाची लगेच करण्याची गरज आहे, कोणती कामं धोरणात्मक निर्णय घेऊन एक लॉंग टर्म प्लॅनिंगनं ती कामं करण्याची गरज आहे याची माहिती जनसंवादच्या माध्यमातून मिळत असते। नागरिकांचा संवाद, नागरिकांशी चर्चा आणि त्यांची सोडवणूक करण्याकरता आपले प्रयत्न, सरकारच्या माध्यमातून असलेले त्यांचे रिझर्वेशन्स, त्यांची धोरणं या सर्वांची एक सांगड घालणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि ह्याकरता एक गती मिळण्याकरता नागरिकांशी सातत्यानं असलेला संवाद हा गरजेचा आहे आणि ह्या सर्वसामान्यांच्या कामांना गती देण्याकरता हा जनसंवाद कार्यक्रम हा नक्कीच माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला काम करण्याकरता उपयोगी पडतो। इतना ही नहीं, इस अवसर पर नागरिकों ने भी इस जनसंवाद को कारगर करार देते हुए कहा कि लीडर ऐसा हो जो जनता की सुने और संयमता के साथ समस्या सुलझाए और उस दिशा में संदीप नाइक एक सुसंस्कृत अभ्यासू लीडर हैं। विविध समस्या होत्या, काहीकांचा जरा नोकरी संदर्भात प्रॉब्लेम होते, काहीकांचे जरा घरासंदर्भात प्रॉब्लेम होते आणि काहीकांचे महिलांचा असे प्रॉब्लेम होते का बरेचसे लोकांना पॅन कार्ड भेटत नाही, आधार कार्ड भेटत नाही, नवीन नोंदणीचं मतदान ओळखपत्र भेटत नाही। त्यासाठी आम्हाला कॅम्प लावून द्या, तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे एक लेटर दिलेलं आहे का आम्हाला एक कॅम्प लावून द्या। साहेब बोलले तुम्ही काय घाबरू नका, 2 दिवसात तुम्हाला मी कॅम्प लावून देते। विश्वास आहे, 100% ते कामं करतात, नुसते बोलत नाही करतात। आमच्याकडे न सांगता लाईट हा खंडित केला जातो 1 महिन्याच्या आत, तरी असं होऊ नये तरी मी ही कंप्लेंट घेऊन आलेलो आहे। त्यांनी साहेबांनी सांगितलं अशी आमच्याकडे तुम्ही तक्रार करा, आम्ही तुमची पूर्तता करू। मेरी बहन का 2 ईयर का गैप था मेडिकल रीज़न की वजह से एजुकेशन में, तो उसका ये ईयर में 12th पास हुई है, तो तिलक में उसका एडमिशन नहीं हो रहा था। हम लोग घर के पास में नियरेस्ट कॉलेज देख रहे थे, तो वो उधर एडमिशन उन्होंने पहले हम लोग को बोला कि वो लोग गैप वैप नहीं देखते, कंसिडर नहीं करते। फिर बाद में उनके प्रिंसिपल ने बोला कि नहीं गैप की वजह से नहीं होगा, तो इसीलिए यही मैं मैटर लेके संदीप सर के पास आया था। बोला कि वो खुद आएंगे, खुद पर्सनली ये मैटर को देखेंगे और सॉल्व करेंगे। सर्व राजकीय पक्षांनी त्यामध्ये सहभाग घेतला। त्याचबरोबर विशेष म्हणजे आमदार गणेश नाईक साहेबांनी आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेबरोबर चर्चा करून ती झोपडपट्टीच्या जागेवरती मोठं हिरवळ म्हणजे आता उद्यान होत आहे, परंतु 4-5 झोपडी अजून त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी नशेलजनक पदार्थांची विक्री होते। रात्री अपराधी स्त्रियांना आणि लहान मुलांना येण्यासाठी मोठा धोकादायक त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ब्लॅकमेलिंग चालू आहे त्या ठिकाणी, तर ते निरसन व्हावं आणि मानसिक जो त्रास स्त्रियांना होतो आहे त्या रहिवाशांना डी विभागातील होतो आहे त्यापासून मुक्तता मिळावी याचकरता आम्ही आज सर्व डी विभागातील रहिवाशांनी संदीप नाईक साहेब BJPचे अध्यक्ष नवी मुंबई यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे की 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला झोपड्या दिसणार नाही आणि नशेलजनक पदार्थांची विक्रीसुद्धा थांबून येते। पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर पार्किंगवर भांडणं होत असतात। जनतेला अतिशय मोठा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे। सर्वसामान्य लोक सेक्टर 10 मध्ये राहतात आणि त्यावेळी त्यांना अन्नधान्याचा पुरवठा गव्हर्नमेंट एवढा धान्य पुरवठा करते, पण प्रत्येकाने मिळतो तसं नाही। आमच्या वॉर्डमध्ये 2-3 दुकानं आहेत
पण त्यांचं सहकार्य हवं तसं मिळत नाही आहे. तर या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा, त्याचबरोबर जनतेच्या अनेक अडचणी सोडवाया अशी आमची विनंती आहे. संदीप नाईक बोलले आहेत की यावेळी तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या वैयक्तिक आम्ही सोडू, तुम्हाला तुमच्या अडचणी तुम्ही आम्हाला लेखी लिहून द्या. त्याचबरोबर बाकी इतर लोकांचं पण या ठिकाणी मागणी असायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ती लोक सगळे येतील आणि मागणीचा प्रयत्न करतील. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.